हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे ना, हा थोडासा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे मी गेल्या अनेक दिवसांपासून व्हिडिओज टाकते. वेडिंग सिरीज आपण चालवतो, त्याच्यामध्ये आपण अगदी स्टेप 1पासून कशी सुरुवात करायची, कशी साडी निवडायची, बॉडी टाईप कसा, कोणत्या साडीला कोणती साडी बॉडी टाईपनुसार सूट होईल, हे सगळं आपण टाकतो आहे. हळूहळू अजून फास्ट टाकण्याचा देखील मी प्रयत्न करते. पण अनेकांची लग्न आता सुरू झाली आहेत आणि त्यांची शॉपिंग देखील सुरू झाली आहे. मे बी त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी व्हिडिओज कधी मागे पुढेही होत असतील, परंतु अजून मी फास्ट टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि पटापट टॉपिक्स कसे मांडता येईल हे देखील ट्राय करेल. आजचा माझा विषय आहे की मी माझ्या लग्नात नेमकी शॉपिंग कशाप्रकारे केलेली. बरं, आत्तापर्यंत जे मी विषय मांडले आहेत ना, त्यामध्ये ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत किंवा ज्या मी ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या मी माझ्या लग्नात देखील स्वतःसाठी फॉलो केलेल्या. तेच मी माझे एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगते. आता आपण विषयाकडे वळूया. मी माझ्या लग्नात कशी शॉपिंग केलेली. एक साधारणतः जर का आपण पाहिलं तर 2024च्या एप्रिलमध्ये लग्न होतं आणि तारीख ही जानेवारी 2024मध्ये फिक्स झालेली ऑलमोस्ट आमची आणि डन देखील करण्यात आलेली जानेवारीच्या एंडिंगला. आणि लग्न होतं एप्रिलच्या एंडिंगला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जवळपास 2.5 महिने शॉपिंगसाठी होते. बट 2.5 महिन्यात म्हणून मी काही टंगळमंगळ नाही केली. जे काही होतं फॉलो करायचे ट्रिक्स किंवा टिप्स, त्या सगळ्या मी फॉलो केल्या आणि तशा सगळ्या फॉलो करता करता माझी शॉपिंग माझ्या लग्नाच्या ऑलमोस्ट 15 दिवस आधी कंप्लीट झालेली. म्हणजे 15 ते 20 दिवस आधी मी एकदम रिलॅक्स होते. असं म्हणालात ना की 1 एप्रिलपासून मी पूर्णतः रिलॅक्स होते, कारण माझी मार्च एंडपर्यंत पूर्ण शॉपिंग ही करून झालेली. तशा पद्धतीने ज्या मी टिप्स सांगते मी पण त्याच फॉलो केलेल्या. एकंदरीत जानेवारी एंडला आमची तारीख ठरली आणि फेब्रुवारीमध्ये जवळपास 10 दिवसात मी खूप सारं सर्च केलं. माझं ऑफिस चालू होतं. त्या ऑफिस चालू असताना मी अनेक गोष्टी सर्च केल्या. अनेक गोष्टी, कसं लूक असेल, काय असेल, कसं सगळं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्च करून ठेवल्या मी ह्या वेळात ऑफिसला येजामध्ये किंवा जेव्हा वेळ मिळेल तसं. एक 10 दिवसात माझं सगळं डन झाल्यानंतर माझ्या डोक्यात माझी कन्सेप्ट क्लिअर झाली की मला कसं दिसायचं आहे. आता माझं लग्न कसं होतं. माझं लग्न होतं एकंदरीत 2 दिवसातच आमचं सगळं प्लॅन ठरलेला, कारण मी मूळची मुंबईची आणि लग्न होतं सिन्नरला. सगळं स्थलांतरित होणं किंवा लवकर येऊन सिन्नरला राहणं पॉसिबल नव्हतं. आम्ही लग्नाच्या दिवशी 1 दिवस आधी म्हणजे हळदीच्याच दिवशी सकाळी मुंबईवरून निघणार होतो आणि त्याच दिवशी 2 दिवसातच आमचे सगळे फंक्शन्स होते. 2 एंगेजमेंटचे लूक, 2 हळदीचे लूक आणि 2 लग्नाचे लूक, असे टोटल 6 लुक्स होते. आणि त्याच्या आधीचा दिवस म्हणजे मेहंदीचा, तेव्हा 1 लूक हा ठरलेला होता माझा मेहंदीसाठी स्पेशल. फर्स्ट लूक होता मेहंदीचा. मेहंदी मी दुपारीच काढलेली, कारण संध्याकाळी फंक्शन प्रॉपर हे केला होता आणि खूप सारे लोक येणार होते. एवढ्या वेळात मेहंदी काढून शक्य होत नाही. खूप गडबड होते, तरी माझे लेग्स राहिलेले काढायचे आणि खूप जास्त गडबड झालेली. बट टचवूड की त्या लोकांनी, मी दादरवरून जी लोकं मागवलेली, बॉयज असतात ते दादरला असतात, त्यांना मी बोलवलेलं. त्यांनी खूप छान पटापट सर्वांच्याच हातावर नंतर मेहंद्या काढल्या आणि माझ्याही हातावर, पायावर प्रॉपर मेहंदी काढली. मी छान ग्रीन कलरचा आउटफिट घेतलेला आणि त्याच्यावर पिंक कलरची कस्टमाइज ज्वेलरी मी ऑर्डर केलेली. मी फोटो शेअर करते, तुम्ही पहा. आणि त्यांचे IDs देखील मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी टाकते. ग्रीन कलरचा हा छान गाऊन होता. खूप जास्त घेर होता. हा मी दादर मार्केटवरूनच घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर ती जी ज्वेलरी होती ती मी डोंबिवलीवरून ऑर्डर केलेली. इन्स्टालाच असं सर्च करता करता त्यांचं अकाउंट मला दिसलं आणि त्या अकाउंटवरून मी ती ज्वेलरी ऑर्डर केली. आणि असा छान मेहंदीचा पिंक कलरची ज्वेलरी होती आणि त्यावर सतीशची नवरी असं ते नाव लिहिलेलं, कारण मला हवं होतं. तो ट्रेंड सध्या खूप जास्त चालू आहे आणि ऑफकोर्स ट्रेंडप्रमाणे आपण सगळेच जात असतो आणि त्या पद्धतीने मला ते हवं होतं. ते मी तशी मी ऑर्डर केली आणि त्यांनी छान मला पाहिजे तशी सुंदर ती ज्वेलरी देखील दिली बनवून. डे 2 मॉर्निंगला मी निघालो. अर्ली मॉर्निंग निघालो, कारण थकायचं नव्हतं आणि
खूप जास्त वेळ ट्रॅव्हल करून नंतर तो इव्हिनिंगला जे फंक्शन्स होते 4 नंतर फंक्शन्स चालू होणार होते, त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसायला नको म्हणून आम्ही अर्ली मॉर्निंग निघून माझ्या बहिणीच्या घरी आलो. सो माझा फर्स्ट लुक होता एंगेजमेंटसाठी, जी त्याच्यामध्ये मी आहे ना माझा पिंक कलरची साडी आणि पिंक कलरचा ब्लाऊज आणि ऑफ व्हाईट कलरची साडी असा मी तो लुक केलेला. हा ट्रेंड आत्ता सध्या यावर्षी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. मी तेव्हा केलेला, मला खूप जास्त साडी आवडलेली ती, म्हणून मी ती साडी घेतलेली. आणि आत्ता जर का पाहिलं तर इन्स्टावर वगैरे हा ट्रेंड किंवा ह्या कलरचं कॉम्बिनेशनच्या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. सो ह्या देखील तुम्ही यावर्षी नक्की फॉलो करू शकता. आणि सेकंड लुकला मी साऊथ इंडियन लुक केलेला. त्याच्यासाठी रेड कलरची मला फिक्स होतं की मला रेड कलरची साडी घ्यायची आहे. सो मी त्याच्यासाठी रेड कलरची साडी ही डन केलेली. पहिली साडी कधी म्हणजे जास्त वेळ नाही केली मी, त्या फंक्शन्समध्ये तर नव्हतीच, परंतु दुसरी साडी ही साऊथ इंडियन होती. मला रेड कलर हवा होता, सो रेड कलर्स मी घेतलेला आणि छान असा साऊथ इंडियन लुक मी रेडी केलेला. आणि त्याच्यासाठी मेकअप आर्टिस्टने देखील खूप छान माझी हेअरस्टाईल किंवा मेकअप माझ्या दोन्ही लुकला प्रॉपर सूट होईल, कारण वेळ खूप कमी असतो त्या वेळेत आणि लगेच मेकअप रिमूव्ह करून दुसरा मेकअप करणं नाही पॉसिबल होत. सो त्या दोन्ही लुक्सला मॅच होईल, ऑफ व्हाईट साडी आणि रेड साडी या दोन्ही लुक्सला मॅच होईल असा त्यांनी मला मेकअप देखील करून दिलेला. सो आता लुक 3 हळदीचा आणि लुक 4 देखील हळदीचा. सो लुक 3मध्ये आमच्याकडे हळदीला आधी अंघोळ घालतात नवऱ्या मुलीला. सो अंघोळीसाठी मी स्पेशली बांधणीची ब्ल्यू कलरची साडी घेतलेली. बांधणीची घेतली कारण सगळ्या साड्या मी बहुतेकांचे बघितलेले की नॉर्मल साडी घालतात किंवा साधी येल्लो कलरची साडी घालतात. सो नंतरचा आउटफिट हा येल्लो असणारच आहे, म्हणून मी आधीचा आउटफिटचा कलर थोडा वेगळा घेतला आणि मी म्हणून बांधणीची ब्ल्यू कलरची साडी घेतली आणि त्याच्यावर मी माझी पिंक कलरची ज्वेलरी जी मेहंदीला घातलेली ती घातली. ही ज्वेलरी मी माझी बांधणीची साडी आणि मेहंदीचा आउटफिट या दोघांना मॅचिंग करूनच ती ज्वेलरी तशा कलरची बनवून घेतलेली. एक जवळपास ती ज्वेलरी आहे ना 1400च्या आसपास मला मिळालेली. आता फोर्थ लुक जो असेल तो, तेव्हा त्याच्यासाठी मी घागरा घेतलेला भुलेश्वर मार्केटमधून. जवळपास 1500च्या आसपास मी तो घागरा घेतलेला आणि बोट नेकमध्ये इथे फ्लोरल टाईप जसे ब्लाऊज ट्रेंडिंग होते तेव्हा होते, आत्ताही आहेत खूप ट्रेंडिंगमध्ये ते ब्लाऊज. सो तशा पद्धतीने मी तो ब्लाऊज शिवून एक खाली 1000-1500मध्ये तो मी घागरा घेतलेला भुलेश्वर मार्केटमधून. आणि त्याच्यावर मी ऑनलाईन मिशोवरून व्हाईट आणि येल्लो चाफ्याची ज्वेलरी मागवली होती. जवळपास 250-300 रुपयामध्ये मला ती मिळाली, बट ती मी अजूनही यूज करते. 2 वर्ष झालं कुठल्याही फंक्शन्सला मला ती यूज होते. आणि त्याचबरोबर मी पिन्स देखील मागवलेल्या चाफ्याच्या, त्या मला 100 म्हणजे ऑलमोस्ट ज्वेलरी 300 रुपयापर्यंत मला ती मिळाली, पण खूप छान सुंदर ती ज्वेलरी आहे. हे झालं हळदीचा डे 1चा माझे 4 लुक्स. डे 2चे 2 लुक्स होते. विधीचा लुक हा खूप स्पेशल असतो, माझ्यासाठी देखील खूप स्पेशल होता. बट मी सांगते माझी गोष्ट की ह्या पूर्ण शॉपिंगमध्ये आहे ना, मी जास्त विनाकारण पैसा नाही हे केला. आपल्याला ही गोष्ट परत कधी रियूज होईल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच मी पैसा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरल्या. सो आता डे 3चा विधीचा लूक देखील खूप स्पेशल होता. मी पैठणीमधून माझी विधीची साडी आणि त्याचबरोबर म्हणजे नऊवारी ह्याची मोरपिसी रंगाची नऊवारी आणि माझा रिसेप्शनचा घागरा हा घेतलेला. माझी ती नऊवारी जवळपास 4 ते 5 हजारांची होती आणि घागरा विथ ब्लाऊज स्टिच 10,000पर्यंत मला मिळालेला. ऑफ व्हाईट कलर आणि बेबी पिंक शेडची दुपट्टा होता. असा 10,000मध्ये मला तो घागरा मिळालेला. सो मी विनाकारण घागऱ्यासाठी 40-50 हजार रुपये खर्च केले नाहीत. 10,000त मला खूप छान घागरा मिळाला. तो दादर ईस्टला पैठणी म्हणून आहे, एक जवळपास 5 मिनिट्स वॉकिंगवर आहे दादर स्टेशनपासून. पैठणी 2 शॉप आहेत. सो सेकंडवालं जे येईल ते पैठणी शॉप, पैठणी NX. सो मी आता आपण विधीकडे परत येऊया. विधीचा जो ब्लाऊज होता ना, तो मी स्पेशली कस्टमाइज करून घेतलेला. मला वेगळा कस्टमाइज करून हवा होता. सो मी त्या ब्लाऊजवर खूप जास्त पैसे दिले मी आणि
तो ब्लाऊज मी दादर वेस्टला मेधा म्हणून शॉप आहे, त्याचबरोबर त्यांचं मॅचिंग सेंटर म्हणून देखील शॉप आहे. त्यांचा मी कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज देखील खूप मिळतात. मी स्पेशली खूप त्यांच्याकडून रेडीमेड ब्लाऊज घेतले आणि माझा हा विधीचा ब्लाऊज देखील त्यांनी कस्टमाइज करून दिलेला मला हवा तसा. सो जवळपास हा ब्लाऊज 4,000चा झालेला आणि मला त्यांनी गिफ्ट म्हणून त्याच्यात डिस्काउंट देखील दिलेला. सो ब्लाऊजची किंमत 4,000 आहे असं पकडू नका. सो ब्लाऊजची किंमत आय डोंट नो किती होती, एक्स्ट्रा असेल आणि त्यांनी ती मला जवळपास कमी करून 4,000 दिलेली. सो साडी आणि ब्लाऊज असं 8,000 माझं ते झालेलं. सो यामध्ये ज्वेलरी मी दादरला मला ज्वेलरी देखील घ्यायची होती काही वेगळी नंतर यूजसाठी. मला पार्लरवाल्याने तर दिलेलीच, मेकअप आर्टिस्ट ज्या आहेत त्यांनी मला दिलेली ज्वेलरी, बट मला देखील थोडीशी घ्यायची होती. सो मी दादरला कीर्तिकर मार्केटमधून, दादर वेस्टला, तिथून मी माझी ज्वेलरी घेतली. आणि त्याचबरोबर नंतर मला पाहिजे होती कस्टमाइज नथ माझ्या नवऱ्याच्या नावाची. सो मी नथीचा साजमधून जवळपास 1,400 रुपयाची कस्टमाइज नथ घेतली. ती देखील मला खूप दिवस आधीच पटकन ऑर्डर मिळाली, 15-20 दिवसात एक ऑर्डर त्यांची मिळून जाते. सो हा झाला स्पेशली लुक. शेला आणि दुपट्टास मी भुलेश्वर मार्केटमधून घेतले. भुलेश्वर मार्केटला एंट्री केलात की राईट हँड साईडलाच 3-4 शॉप लागतात, तिथे तुम्ही शेला आणि दुपट्टा घेऊ शकता. 1,000-2,000च्या रेंजमध्ये आपल्याला पाहिजे तसे खूप छान छान व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. सो हा झाला माझा विधी आणि रिसेप्शनचा लुक. रिसेप्शनसाठी देखील मला खूप छान त्यांनी मेकअप आर्टिस्टने रेडी केलेलं. सो एकंदरीत जर का पाहिलं तर माझं 2 दिवसाचं जे काही लग्न होतं त्याचा पूर्णतः खर्च हा विथ ज्वेलरी, विथ साडी, विथ ब्लाऊज स्टिचिंग हे आणि विथ मेकअप आर्टिस्ट हे जवळपास 70-80 हजाराच्या आत माझा हा खर्च झालेला. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते, लग्न जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही पैसे देता, पण त्या पैशात आपल्याला तेवढाच चांगला मोबदला मिळतोय का हे नक्की बघा. खूप सर्च करा, खूप फिरा, पण ज्वेलरी किंवा जे काही आपण घेतोय ते आपल्याला आपल्या स्पेशल दिवसाला ते सूट होईल का, आपल्याला छान दिसेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या सगळ्या गोष्टी घ्या. आणि दादरला जर का तुम्ही फिरलात तर अगदी बजेट फ्रेंडली शॉपिंग मिळते दादरमध्ये. आणि आणखीन एक लग्नाचं रुखवत मी दादर वेस्टला स्वामी समर्थ म्हणून शॉप आहे, त्या दादाकडून घेतलेलं कॉम्बो रुखवत त्याने मला दिलेलं आणि खूप छान. त्याच्यात खूप जवळपास 25-30 गोष्टी होत्या. माझ्याकडे आता फोटो नाही आहे, पण एक अंदाज सांगते. 25 डोली वगैरे, बैलगाडी डोली, सप्तपदीचे असे ते नेम प्लेट्स वगैरे असं भरपूर काय काय होतं. सो त्या गोष्टी त्याच्यात मला असा मोठा बॉक्स होता, त्याने त्याच्यात मला पॅक करून दिलेलं. आणि त्यांच्याकडे मुंडवळ्या देखील खूप सुंदर आहेत. मी माझ्या लग्नाच्या मुंडवळ्या देखील त्यांच्याकडूनच घेतलेला. त्याने मला ते लग्नासाठी गिफ्ट केलेल्या. सो आय डोंट नो प्राईस काय आहे, बट त्यांच्याकडे खूप छान छान ज्वेलरी आहे. त्यांच्याकडे खूप छान छान मुंडवळ्या आहेत. सो त्या देखील तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. मी सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स, सगळ्यांचे ॲड्रेस, डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो एकदा तरी नक्की भेट द्या आणि तुमच्या लग्नाची शॉपिंग त्याने तुम्हाला नक्कीच युजफुल होईल आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला करता देखील येतील. आत्तापुरतं इतकंच. थँक्यू.